भाजपचे नेते आमच्या गावात आले, आम्ही त्यांचा सत्कार केला, परंतु एकंदरीत शेतकऱ्याच्या मनात नाराजी आहे। या भाजप सरकारविषयी असा शेतकऱ्यांमध्ये रोष आहे। आज आमच्या शेतीमालाला भाव नाही। बस आमची एकच मागणी आहे, जो आम्ही विमा काढतो 1 रुपयात विम्याचं तुम्ही गांजर दाखवलं, 1 रुपयात आम्ही कास्तकारांना चांगला आहे, आनंद आहे, बीजेपी सरकारनं केलेलं आहे, मी ते नाकारत नाही, परंतु त्या 1 रुपयाचा परतावा आम्हाला जो विमा भरपाई पाहिजे ती मिळालेली नाही। आज रोजी आमच्या गावातनी बीजेपी नेते येऊन गेले, आम्ही त्यांचं स्वागत केलं, याच्याबद्दल दुमत नाही, परंतु त्यावेळेस आलेल्या नेत्यांनी आपल्या वरिष्ठापर्यंत शेतकऱ्याची कहाणी, आज शेतकऱ्याचे जे हाल आहे, जे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, 4000 रुपयापर्यंत सोयाबीन आहे, सोयाबीन एकरी खर्च 20,000 रुपये आहे, 3 क्विंटल सोयाबीन पिकलेला आहे, म्हणजे त्या अतिरिक्त 20,000 रुपये खर्च, म्हणजे 8,000 रुपयाचा आज रोजी कास्तकाराला घाटा आहे। त्या बाबतीत मी एकच म्हणणं आहे माझ्यावालं, भाजप सरकारला, मोदी सरकारला, तुमचे जे ध्येय धोरण आहे, मोदी सरकारचं धोरण कास्तकाराचं मरण, एकच वाक्य बोलतो, मोदी सरकारचं धोरण कास्तकाराचं मरण, असं होऊ नये असं मी इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रगती होऊन राहिली, GDP वाढून राहिला, सगळं आहे, रस्ते होऊन राहिले, रोड होऊन राहिले, पण आज शेतकरी 70% शेतकरी ग्रामीण भागात आहे। आज शेतकरी 70% ग्रामीण भागात असल्यामुळे शेतकऱ्याची प्रगती आवश्यक आहे। जगाचा पोशिंदा जगला पाहिजे असं कोण म्हणते? मोदी म्हणते, मोदी सरकार म्हणते। मग मोदी सरकार जर जगाचा पोशिंदा जगला पाहिजे तर त्या पोशिंद्याला तुम्ही हातभार लावला पाहिजे, त्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, हे आज आवश्यक आहे। कर्नाटकनं 10,000 शिफारस केली आहे। आपल्याला आदरणीय नगरसेवक सरचं स्वागत। गावच्या लोकांनी गावातल्या काही गरजा सांगितल्या, सरकारच्या धोरणाबद्दल चांगले विचार मांडले आणि काही त्यांनी सांगितलं की सरकारने अजून एक केलं पाहिजे। विशेष म्हणजे यावर्षी कापसाचा भाव गेल्या वर्षीपेक्षा कमी मार्केटमध्ये असल्यामुळं लोकांना अपेक्षा आहे की हे करू शकतात, मोदी सरकार करेलच असं अपेक्षा आहे लोकांना, ती मागणी आली। यावर्षी हरभऱ्याचा भाव थोडा कमी चालायचा आहे, सोयाबीनचा, त्याबद्दल लोकांना सांगितलं। तुरीचे भाव वाढले, याचा लोकांना आनंद आहे, याची जाणीव लोकांनी करून दिली। पण सोबतच या गावातला रस्त्याचा विषय आहे, पीक विम्याचा विषय सांगितला लोकांनी, या ठिकाणी काही प्रश्न सांगितले, हे खरं आहे आणि ते करण्याकरता सरकारने करावेत ही लोकांची अपेक्षा वाजवी आहे। वास्तविक मी या ठिकाणी प्रवासी कार्यकर्ता म्हणून आलो आहे गावात, मी इथं मुक्काम करणार आहे, लोकांना परत भेटणार आहे। गावातले माझे सरपंच, अनेक जातीची मंडळी, अनेक दुकानदार, व्यापारी, युवक, ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना भेटीन असा हा प्रयत्न आहे। थँक्यू।